आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. कारण मी 22 डिसेंबर 2024 रोजी झालेला जो पेपर आहे, त्यामधील आणखी काही प्रश्न घेऊन आलेलो आहे. यापूर्वी सुद्धा मी त्यामधील काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर तुम्हाला प्रत्येक पर्यायासाठी 5 सेकंद मिळणार आहेत आणि त्यामध्ये आपलं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. कोणत्या रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एबी. एबी या रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावलेला आहे. तसेच बघा या ठिकाणी ए बी आणि ओ या रक्तगटाचा शोध कोणी लावला? डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी सन 1900 साली. यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेले आहे. आणि एबी रक्तगटाचा शोध 1902 साली डिकास्टेलो आणि कर्ली यांनी लावलेला आहे. पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त व पेशीभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने पेशीतून पाणी बाहेर पडते. या द्रावणास कोणते द्रावण म्हणतात? मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा पेशीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्यासाठी येणारं जे उत्तर आहे ते आहे अतिपरासारी द्रावण. आणि पेशीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी असेल तर ते असते अवपरासारी द्रावण. आणि पेशीमध्ये आणि भोवतालच्या माध्यमामध्ये पाण्याचे प्रमाण सारखे असेल तर ते असते समपरासारी द्रावण. दी ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क हे कोणत्या अत्यंत दुर्मिळ प्राण्यांचे रक्षण करणारे सर्वात मोठे अभयारण्य आहे? चित्राच्या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल की हे पांढरा बिबट्या यासाठी प्रसिद्ध आहे. आणि मग एक शिंगी गेंडे हे कुठे आढळतात? तर ते आसाममध्ये आढळतात. आशियाई सिंह यांचे जगातील एकमेव आश्रयस्थान म्हणजे कोणते? गीरचे जंगल कुठे आहे? गुजरातमध्ये. आणि मित्रांनो पट्टेदार वाघ हे कुठे आढळतात? रणथंबोर. रणथंबोर कुठे आहे? राजस्थानमध्ये. तसेच भरतपूर अभयारण्य हे सुद्धा राजस्थानमध्ये आहे, जे स्थलांतरित पक्ष्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. आणि भरतपूर अभयारण्य हे जागतिक वारसा स्थळामध्ये सुद्धा याचा समावेश होतो. खालील आकृतीत लवक कणी ओळखा. मित्रांनो एकतरी चित्र आपल्याला परीक्षेला विचारण्यात येणार आहे. तर यामधील लवक कणी कोणती आहे? बी. पर्याय क्रमांक 2 बी. मग एने काय दर्शवले आहे? तर एने दर्शवलेले आहे पिठिका. त्यानंतर सी. सी हे काय आहे? आतील आवरण आहे. आणि डी हे बाह्य आवरण आहे. मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण 2023 मधील प्रश्न कव्हर करणार आहोत. तर स्टील म्हणजे काय? संयुग, मिश्रधातू, मूलद्रव्य की द्रावण? पर्याय क्रमांक बी. स्टील म्हणजे मिश्र धातू होय. पाण्याचे विघटन कशामुळे होते? विघटन म्हणजेच डिकम्पोजिशन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. विद्युत प्रवाह यामुळे पाण्याचे विघटन होते. मीठ पाण्यात विरघळते हा बदल खालीलपैकी कोणता? बरोबर उत्तर आहे भौतिक बदल. भौतिक बदलामध्ये पदार्थाचे मूळ स्वरूप हे बदलत नाही, केवळ त्याचा आकार लहान किंवा कमी जास्त होतो. जसे की काच फुटणे. आता यामध्ये काचेचे तुकडे होतात त्यामुळे त्याचा आकार कमी होतो. परंतु काच ज्या पदार्थापासून बनलेली आहे ते जे मूळ संघटन आहे ते भौतिक बदलामध्ये बदलत नाही. आणि रासायनिक बदलामध्ये नवीन पदार्थाचा नवीन गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार होतो, त्यामुळे त्याला म्हणायचं रासायनिक बदल. थोडक्यात रासायनिक बदलामध्ये पदार्थाचे मूळ संघटन बदलते, तर भौतिक बदलामध्ये पदार्थाचे मूळ संघटन हे बदलत नाही. कार्बन डायऑक्साईड पाण्यात विरघळल्यास आम्ल तयार होते, क्षार तयार होतात, मीठ तयार होते की वायू तयार होतो? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आम्ल तयार होते. आता हे कसं? तर हा जो कार्बन डायऑक्साईड आहे यामध्ये कार्बन हा अधातू आहे हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि अधातूचे ऑक्साईड हे कसे असतात? तर ते आम्लधर्मी असतात. हे लक्षात ठेवा मित्रांनो, बऱ्याच वेळा पेपरला आलेले आहे. कार्बन डायऑक्साईड याचं नेचर बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. तर कार्बन डायऑक्साईड हा कसा असतो? आम्लधर्मी असतो. त्यामुळे तो पाण्यात विरघळल्यास आम्ल तयार करतो. आम्लीय पावसाचे मुख्य कारण कोणते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड. आता यामधला सल्फर आणि नायट्रोजन हे दोन्ही काय आहेत? नॉन मेटल आहेत. नॉन मेटल म्हणजेच काय? तर अधातू, जे बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन स्वीकारून स्थिरता प्राप्त करतात. आता सल्फरचा अणुअंक आहे 16 आणि याचं इलेक्ट्रॉनिक संरूपण येते 2, 8 आणि 6. आता शेवटचे जे 6 इलेक्ट्रॉन आहेत ते कोणत्या कक्षेमध्ये आहेत? तर हे पण लक्षात ठेवा. तर पहिली कक्षा के आहे, जे केंद्राच्या जवळ असते आणि लहान असते. दुसरी एल आहे, तिसरी एम आहे. आता बाह्यतम कक्षा ही कशी आहे? तर ही पूर्ण भरलेली नाही. मग सल्फर 2 इलेक्ट्रॉन घेऊन त्याचं अष्टक पूर्ण करणार. म्हणजेच आता इलेक्ट्रॉन घेतल्यास सल्फरवर ऋण प्रभार येणार. मग ज्या
मूलद्रव्यावर ऋण प्रभार असतो ते काय असतात, अधातू असतात. आणि नायट्रोजनचा अणुक्रमांक आहे 7, इलेक्ट्रॉनिक संरूपण 2,5. तर नायट्रोजन किती इलेक्ट्रॉन घेणार, 3 इलेक्ट्रॉन घेणार, म्हणजेच 3 ऋण प्रभार त्यावर येणार. ज्वलनासाठी आवश्यक नसणारा घटक कोणता? पर्याय क्रमांक सी, नायट्रोजन हा ज्वलनासाठी आवश्यक नसणारा घटक आहे. सर्वात हलका वायू कोणता? ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, हेलियम. तर पर्याय क्रमांक बी, हायड्रोजन हा सर्वात हलका वायू आहे. आता ऑक्सिजन काय आहे? ऑक्सिजन हा अधातू आहे, कारण ऑक्सिजन त्याचा अणुक्रमांक 8 आहे आणि इलेक्ट्रॉनिक संरूपण 2,6 आहे. तर हा ऑक्सिजन काय करतो, 2 इलेक्ट्रॉन स्वीकारून त्याचा अष्टक पूर्ण करतो, म्हणजेच ऑक्सिजनवर ऋण प्रभार 2 येतात. नायट्रोजन आता झाला आपला. आणि हेलियम, हेलियम हा एकमेव असा आहे ज्याचं द्विक पूर्ण आहे आणि तो निष्क्रिय मूलद्रव्य आहे. मग निष्क्रिय मूलद्रव्य काय, तर जे कोणत्याही रासायनिक क्रियेमध्ये भाग घेत नाहीत, ज्यांची संयोजक पूर्ण असते, ज्यांची संयोजक शून्य असते. बघा आता कसं, हेलियमचा अणुक्रमांक 2 आहे, मग हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते हेलियमच्या पहिल्याच कक्षेमध्ये भरले जातील आणि पहिल्या कक्षेची इलेक्ट्रॉन धारकता किती असते, तर 2 इलेक्ट्रॉन असते. म्हणजे इथे के ही जी कक्षा आहे ती पूर्णपणे भरलेली आहे, म्हणजे फुलफिल झालेली आहे. त्यामुळे हेलियम हा कसा आहे, निष्क्रिय मूलद्रव्य आहे. याच हेलियमला अल्फा कण असेही म्हणतात. हा एक वेळ प्रश्न आलेला आहे. म्हणजेच रुदरफोर्ड यांनी जो विकिरण प्रयोग केला केंद्रकाचा शोध लावण्यासाठी, त्यांनी त्यामध्ये 20,000 अल्फा कणांचा मारा केला. तर अल्फा कण खालीलपैकी कोणते मूलद्रव्य, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तर अल्फा कण म्हणजेच कोण, हेलियम अणू असतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही महत्वाच्या औषधी वनस्पती आणि त्यांचे उपयोग पाहणार आहोत, जे पेपरला विचारले जातात. पहिले आहे तुळस, ज्याचं द्विनाम पद्धतीमध्ये नाव आहे ऑसिमम सॅन्क्टम. आता द्विनाम पद्धतीचे जनक हा पण प्रश्न विचारला होता, तर ते आहेत कार्ल लिनियस. लक्षात ठेवा मित्रांनो, द्विनाम पद्धतीचे जनक कोण आहेत, कार्ल लिनियस. आता तुळस हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. यामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि झिंक असते. सर्दी खोकल्यावर गुणकारी आहे, तणाव कमी करते, रक्त शुद्ध करते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली आहे. दुसरी वनस्पती आहे हळद, जिचे वैज्ञानिक नाव आहे करक्युमा लोंगा. आता वैज्ञानिक नाम किंवा द्विनाम पद्धतीमध्ये नेहमी लक्षात ठेवा, पहिला शब्द आहे त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल असते आणि दुसरा शब्द हा पूर्ण स्मॉल असतो. आता हळदीचे उपयोग हा काय करतो, सूज कमी करणारे गुणधर्म हळदीमध्ये असतात. त्यानंतर रोग प्रतिकार शक्ती वाढवते, जखमा लवकर भरतात, त्वचेच्या समस्यांवर उपयुक्त. कोरफड, ॲलोवेरा हेच नाव आहे, त्वचेसाठी वापरतात, शरीराला थंडावा देण्यासाठी सुद्धा वापरतात आणि पचनासाठी म्हणजेच बद्धकोष्ठतेवर सुद्धा याचा उपयोग. कडुलिंब, ज्याचे वैज्ञानिक नाव आहे अझाडिरॅक्टा इंडिका आणि हा एक नैसर्गिक जंतुनाशक म्हणून कार्य करतो. त्यानंतर अश्वगंधा म्हणजेच विथानिया सोमनिफेरा. अश्वगंधा तणाव आणि चिंता कमी करते, ऊर्जा वाढवते आणि रोग प्रतिकारक शक्ती सुधारते. हे जे चित्र आहे हे कशाचं आहे, तर अश्वगंधेचं चित्र आहे. पुढील वनस्पती आहे आले म्हणजे जिंजर, ज्याचं वैज्ञानिक नाव आहे झिंगोबोर ऑफिसिनेल. उपयोग, पचन सुधारते, सर्दी खोकला सांधेदुखी आणि मळमळ थांबवण्यासाठी प्रभावी. अडुळसा हे चित्र आहे अडुळसेचं, जस्टिसिया अधयातोडा. याचा उपयोग खोकला, दमा, श्वसन मार्गाच्या इतर समस्यांवर गुणकारी आणि अडुळसावर प्रश्न विचारलेला आहे. शेवटची वनस्पती आहे निरगुडी. निरगुडीचा उपयोग स्नायुदुखी, सांधेदुखी, संधिवात आणि डोकेदुखीवर प्रभावी. आता हे काही महत्वाचे पॉइंट आहेत जे तुम्ही जरूर अभ्यासा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.